म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी कसं आहे माहिती का, परवा ना मी माझ्या लहान मुलींचा म्हणजे माझ्या मुलींचा त्यांच्या लहानपणीचा अल्बम बघत बसलो होतो आणि मला एकदम आठवलं मी जेव्हा दौऱ्यावरून यायचो ना, नाटकाच्या दौऱ्यावरून आलो की आल्या ते मला विचारायचं काय आणलं, खाऊ काय आणला, माझ्यासाठी काय आणलं. म्हणजे हे प्रश्न ना कॉमन आहेत, सगळ्या घरांमध्ये हे प्रश्न आहेत. हां, कुठल्याही घरात जा, कुठूनही बाहेरून आल्यानंतर आई बाबांना आणि किंवा पाहुण्यांना हा प्रश्न हमकच असतो की काय आणलं, माझ्यासाठी काय आणलं आणि खाऊ काय आणलं. मोठं झाल्यानंतर सुद्धा ही उत्सुकता कायम असतेच, फक्त आता आपण मोठे झालो आहे असं स्वतःला मनाला बजावल्यामुळे ही उत्सुकता आपण दर्शवू शकत नाही, पण उत्सुकता असतेच. तशीच उत्सुकता मला ह्या कार्यक्रमाच्या बाबतीत सुद्धा असते. मला असं सारखं असं मी उत्सुक असतो मनात की आज जी गृहिणी आलेली ती काय बनवेल, तिचा पदार्थ कुठला असेल. तर आता मी जास्त वेळ न घालवता आज जी इथे गृहिणी आलेली आहे तिचं स्वागत करतो आणि ती काय पदार्थ बनवणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहे मी. पण त्याआधी आपण त्यांचं स्वागत तर करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मयुरी परदेशी. मयुरी परदेशी. मयुरी परदेशी. कुठे राहता आपण? शिरूर. बरं, आणि तुमचं माहेर कुठलं? नाशिक. चपडे पिंपळगाव बसवंते. पिंपळगाव. बरं, घरी कोण कोण आहे हो? मम्मी पप्पा आणि एक बहीण आहे, भाऊ आहे. बहीण मोठी का मोठी? नाही, लास्ट इयर आहे त्याला. एमकॉमच्या फर्स्ट इयरला. एमकॉमच्या फर्स्ट इयरला. आणि भाऊ तो 10वी मध्ये आता. 10वी मध्ये. तुम्ही सगळ्यात मोठ्या काय? नाही, 2 नंबरची. 2 नंबरची. एका बहिणीचं लग्न झालं. ती कुठे दिली? ती नाशिक मध्ये दिली. नाशिक मध्ये. तुम्ही फक्त शिरूरला. बरं, शिरूरला सासरी कोण कोण आहे? सासरे एक दीर, माझे मिस्टर. मोठ्याने बोला ना जरा, घाबरता काय? घरात बोलता तसं बोला, आपण घरच आहे. हा, सासरे, दीर, मी आणि माझे मिस्टर, आम्ही चौघ्यात तुम्ही. बरोबर. आणि यजमान काय करतात? सायबर कॅफे आणि टॅबलेटचा बिझनेस आहे. कसला? सायबर कॅफे आणि टॅबलेट. अच्छा, सायबर कॅफे आणि टॅबलेट. बरं, ठीक आहे. गुड. शिरूर मध्ये हवा चांगली आहे का? हो, चांगली हवा आहे. बरं, आणि नाशिक मध्ये कशी आहे? नाशिकमध्ये पण नाशिकची हवा कोरडी आहे, त्यामुळे दमेकरी लोकांना नाशिकची हवा चांगली आहे असं डॉक्टर लोक म्हणतात. आता तिथे काय हवा आहे आय डोंट नो, पण पूर्वीची हवा मला माहिती आहे. छान आहे आता. अजूनही छान आहे का? आणि माहेरची हवा केव्हाही चांगली असते. सासरपेक्षा माहेरची हवा केव्हाही चांगली. बरोबर की नाही? सासरची पण चांगली. बरं, ठीक आहे. बरं, आता आपण जरा खाण्यापिण्याकडे येऊया. तुमचं माहेरचं आणि सासरचं घरचं सगळं सारखंच आहे खाण्यापिण्याची पद्धत? म्हणजे त्याच्यात काही मोठा फरक नाही झाला? पण तिखट कमी, तिखट जास्त वगैरे असं काही? नाशिकला कमी आहे आणि शिरूरला जास्त? नाशिकला जास्त आहे आणि शिरूरला कमी आहे. नाशिकला जास्त आहे आणि शिरूरमध्ये कमी आहे. बरं, मग पहिले सुरुवातीला काही त्रास झाला असेल तुम्हाला? नाही, आपोआप सगळं मॅनेज झालं. ठीक आहे. आता आपण जरा तुम्हाला मग चहा पाचतो मी, म्हणजे तुमचा आवाज जरा अजून जोरात येईल. मला माहिती आहे तुम्ही ऑल द वे शिरूरवरून आलेलात, त्यामुळे दमून भागून आलेले आहेत. त्यामुळे आधी त्यांना चहाचा घोट पाचतो, म्हणजे ते फ्रेश होतील. म्हणजे घरी जसं यजमानांशी बोलतात ना, अशा खणखणीत आवाजात ते इथे बोलतील स्वयंपाकघरात. घ्या. आम्ही चहा घेतो आणि मग किचन मध्ये जातो. मयुरीजींचं आमच्या किचनमध्ये आगमन झालेलं आहे. तुमचं आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? डाळिंबाची दही वडे बनवते. कशाचे? डाळिंबाचे दही वडे. ओके. हे आधी करून बघितलं का कधी? हो, बघितलं. नक्की ना? नाही तर माझ्यावर प्रयोग नाही ना? ओके, ठीक आहे. मला साहित्य सांगता काय काय इथून सांगा. ही उडदाची डाळ आहे,
डाळिंबाचे दाणे, दही, पोहे भिजवलेले, आले लसूण पेस्ट, शेव, कोथिंबीर, मीठ, हळद आणि लाल मिरची. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेल तापलेलं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं मला सांगा. हे मिक्स करा. एक बाऊल लागेल ना तुम्हाला. हे हो सर्व टाका. हे काय म्हणाल तुम्ही. डाळिंबचे दही करा. डाळिंब आणि नाही हे काय आहे. ही उडदाची डाळ आहे. उडदाची डाळ आहे. बरं, आता काय करायचं. याच्यात पोहे टाकायचे भिजवलेले सगळे. हो. हे जाड पोहे आहेत का पातळ पोहे आहेत. नाही पातळ पोहे. जाड पण चालतील ना पण. हो चालते. आणि हे डाळिंब टाकायचं. लगेच खाऊन बघायचं असतं. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. खाऊन बघायचं असतात गोड आहेत का कसे आहेत. अगदीच कोणी नाही म्हणत इथे असं पोपटाचं नाक लावायचं. पुढे आले लसूण पेस्ट. मला अनेक जणांनी सांगितलं वाईट विनोद किती करत राहा एखादा चांगला सापडतो. किती. हो बस. लाल मिरची. पण तुमचा सगळ्यात आवडता पदार्थ कुठला. माझा का चायनीज जिलेबीच आवडतं. चायनीज जिलेबी. आणि यजमानांचा कुठला आहे माहित नाही असं सांगू नका. नाही मग त्यांना मंचुरियन आवडतं. मंचुरियन. हळद घालायची. हो. मीठ. आणि थोडीशी कोथिंबीर. ओके, हे आता सगळं सगळं मिक्स करून आम्ही हे सगळं मिक्स करून घेतो. ओके, आपण घेऊया छोटीशी विश्रांती. आमचं हे सगळं एकत्र करून झालेलं आहे. आता काय करायचं मला सांग. याचे ना तळून घ्यायचे. बरं. काय झटपट आहे काम हे. हो. बस पुरे. आता काय करायचंय. नाही आता सर्व करायचं. तयार झाले हे. ओके, बंद करू देस. हो बंद कर. करेल. सजावट हा इम्पॉर्टंट आहे. ओके. दही घातलं. आता ही बारीक शेव घालायची याच्यावर. कोथिंबीर थोडीशी आणि डाळिंबाचे दाणे वरून. मिठाची काय गरज आहे ना. मीठ पण घातलंय ऑलरेडी. हो घातलंय. लागेल तर आपलं थोडंसं बारीक झालं. रेडी टू ईट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. डाळिंबाचे दहीवडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाटलेली उडीद डाळ, डाळिंबाचे दाणे, दही, भिजवलेले पोहे, आलं लसूण पेस्ट, शेव, कोथिंबीर, हळद, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये भिजवून वाटलेली उडीद डाळ घेऊन त्यामध्ये भिजवलेले पोहे, डाळिंबाचे दाणे, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा तिखट, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे वडे तयार करून ते गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. हे वडे एका प्लेटमध्ये काढून त्यावर दही, शेव, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून डिश सर्व्ह करावी.
चला आता जाऊ पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? चायनीज जिलेबी. चायनीज जिलेबी. जिलेबी. तुमच्या घरातल्या सगळ्यांना चायनीजला जास्त आवडतं काय? हो. का बरं असं? आवडतं. कधी जाऊन आले चायना बिनाला? हो नाही. अजून नाही. नाही. बरं चायनीज जिलेबी. हो. मला साहित्य सांगते काय काय? हे हा कोबी आहे, शिमला मिरची, कांदा, मैदा आहे, रवा, बेसन पीठ, दही, सोया सॉस, जिरेपूड, कॉर्नफ्लॉवर, आले लसूण पेस्ट, टोमॅटो सॉस, मीठ, हळद आणि लाल मिरची. साहित्य बघण्याचं जो आहे कृतीकडे तेल पण तापलेलं आहे त्यामुळे विश्रांती घ्यायचा स्कोपच नाहीये सगळे मला. बरं आता काय करायचं आपण? जिलेबीसाठी हे पीठ मिक्स करून घ्यायचं आधी. बाउल देऊ? हो. बाउल. काय काय लागणार तुला? कुठलं पीठ आहे ते? मैदा आहे हा. मैदा. मैदा. ओके. पुढे? हा रवा आहे. रवा. जेवढा रवा तेवढाच मैदा का? हो. बरं. आणि बेसन पीठ. हे स्वतः तिन्हीचं प्रमाण सेम. सेम घ्यायचं. आता ही जिरेपूड आहे. जिरेपूड. ती टाकायची. दही. दही. दही सर्व टाकायचं आहे. हां. ओके. आणि मीठ. मीठ. आणि हे मिक्स करून घ्यायचं. म्हणजे जिलेबी बरेल असं पीठ तयार करून घ्यायचं. बरं. थोडंसं पाणी लागेल. अजून थोडंसं. अंदाज घेत घेत पाणी घाला बरं का, नाही तर ते प्यावं लागेल. हां शांतपणे घ्या जरा. बस ना. अजून थोडंसं. तू हाताने मळलंस तरी चालेल बरं का, अनुमान करू नका. शेवटी हाताने जे करशील तेच करेल. झालं? हो तयार आहे. आता काय त्याची करायचं? जिलेबी बनवायची. कशी? ते काय डोळ्यावर बांधायचं? नाही. आंधळी कोशी फिरवतो ना लहान मुलं. याला बारीक खोल वाढलेलं आहे. अच्छा अच्छा, ही घरगुती आहे काय? हो. काय आयडिया असतात ना एक. याची जिलेबी बनवून घेणार आता. पूर्वी चकलीसाठी यायचं ते असं लाकडाचं ते, हो. त्यापेक्षा हे बरं आहे. आम्ही हे सगळे व्यवस्थित तळून घेतो. अजून मी अचंबित आहे, म्हणजे आश्चर्यकुचित झालेलं आहे मी की किती इझिली तिने केलेलं आहे ते. त्या आश्चर्याच्या धक्क्यातून अजून बाहेर आलं नाही. त्या बाहेर येण्यासाठी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. फक्त चायनीज जिलेबी, आणि ही जिलेबी गोड नाही आहे असं संशोधन मी केल्यानंतर माझ्या लक्षात आलेले की ही जिलेबी असूनही ती गोड नाही. म्हणजे सूर्य आहे आणि प्रकाश नाही तसं. ओके. आता हे झाली आपली जिलेबी जिलेबी. आपली. बंद करू? हो बंद करा. तिकडेच काय? आता इथे काय करायचं आहे? भाजी करायची का इथे? हो. ओके. काय करायचं त्यासाठी? आधी कोबी टाका. कोबी, शिमला मिरची, कांदा,
आली लसूण पेस्ट टाकायचं. आता आपण काय टाकलं? आता आली लसूण पेस्ट टाकली. आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. कळलं? आता टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस किती घालू? 1 चमचा. सोया सॉस घाला अर्धा चमचा. लाल मिरची. हळद. मीठ. हे काय आहे? कॉर्नफ्लॉवर घ्या. ते कधी घालायचं? त्याची पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी 1 बाउल लागणार आहे. छोटंच बाउल लागेल. छोटं आता बनवू की त्याच्यात बनवू? नाही याच्यात त्याच्यातच बनवू ना? पाणी टाकायचं. आता ती याचं टाक. हे तयार आहे आता आपलं. त्याच्यात हे टाकायचं जिलेबी. हे ह्याच्यात टाकायचं. सावकाश करा नाही तर जिलबीचे तुकडे पाडाल. कळलं का? ते जिलबी अख्खी राहायला पाहिजे तशी जिलबीची. ओके. थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर संपवली की बघायची आपण. तुमच्याकडे असेल तेव्हा टाका कोथिंबीर. नसल्याने काही जीव आपलं प्राण हरकत नाही. चांगलं लागतंय असंच. खाऊन बघा की. काय करायला आहे? नुसते बघून राहिले. झालं ना? हो हे तयार आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चायनीज जिलबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोबी, सिमला मिरची, कांदा, मैदा, रवा, बेसन, दही, सोया सॉस, जिरेपूड, कॉर्नफ्लॉवर, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो सॉस, मीठ, हळद आणि तिखट. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये मैदा घेऊन त्यामध्ये रवा, बेसन, जिरेपूड, दही, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका कापडामध्ये हे मिश्रण भरून त्या कापडाला मधोमध छिद्र पाडावं आणि गरम तेलामध्ये त्याच्या जिलब्या पाडून तळून घ्याव्यात. फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कोबी, सिमला मिरची, कांदा, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा टोमॅटो सॉस, सोया सॉस, तिखट, हळद, मीठ आणि पाणी घालून तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये तळलेल्या जिलब्या घालाव्यात आणि डिश सर्व्ह करावी. मयुरीताईंनी 2 पदार्थ बनवलेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही पण खाऊन बघा. घाबरू नका. तुम्हीच बनवलेले आहेत. हे डरने का काम नाही आहे. आता चायनीज जिलबी. वेगळीच आहे. वा मस्त जमले. कसं आहे माहिती का? प्रत्येक पदार्थाची वेगवेगळी चव असते आणि ती चव ना आपल्या जिभेवर अशी रेंगाळत राहते. म्हणजे अजूनही मला आठवतंय की आईने भरवलेला तूप मीठ भात किंवा तूप मेटकूट भात किंवा एखाद्या लग्नातलं जेवण, आमरसपुरीचं जेवण है ना, किंवा आपल्या कॉलेज कट्ट्याच्या बाहेरचा वडापाव किंवा नाटकाच्या दौऱ्यात मुंबई नाक्याच्या तिथे थांबून आणि असा वाफाळलेला चहा असतो. पहाटे 5:30-6ची वेळ असते आणि मस्त थंडी असते. नोव्हेंबर डिसेंबर आणि त्यामध्ये घेतलेला असा कडक चहा. अशा या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्याची चव इथे राहिलेली असते आणि ती चव इथे पण असते.
त्यामुळे मी जेव्हा जुने एपिसोड आपले बघतो ना तेव्हा मला हे सगळं आठवतं. हां, याचा अर्थ असा नाही की मला नवीन पदार्थांची चव घ्यायला परवानगी नाही आहे. हे जे शेवटचं वाक्य आहे ना ते तुमच्यासाठी आहे. म्हणजे नवीन पदार्थांची लिस्ट आमच्याकडे पाठवा. नुसती लिस्ट नाही, तुमच्या सकट इथे यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे तुमचे नवीन पदार्थ आणि तुम्ही सगळ्यांनी इथे यायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला पत्ता लिहून यावा लागेल. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचे खूप मनापासून आभार मानतो. ऑल द वे तुम्ही शिरूर वरून इथे आलेलात आणि त्यासाठीच एक छोटीशी आमच्याकडून प्रेमाची भेट आहे आपल्याला. थँक्यू. चला मंडळी, हे सगळं जिलबी आहे, पण ही नेहमीची जिलबी नाहीये, ही चायनीज जिलबी आहे. त्यामुळे जरा थोडीशी उशिरा दिसते, पण ती संपवायची जबाबदारी माझ्यावर आहे ना. आपण पुन्हा भेटायचंच आहे याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे, तोंड आहे, जीव आहे, सोस आहे, चमचमीत खाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एकमेका शिकवित नवे काही बनवावे. किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे.